नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्यासमोर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक आहे, तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल सायमल्टेनियसली फॉलो करा. आणि याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तर तोही तुम्ही फॉलो करू शकता. आता सर्वात महत्त्वाचे जे काही बेसिक फॅक्ट्स आहेत करोना संबंधीचे, तिच्यामध्ये भारताचा जो मृत्यूदर आहे करोनामध्ये तो जवळपास 3.2% आहे. आणि हे मृत्यूचं जे प्रमाण आहे ते इतर देशांच्या प्रमाणामध्ये सर्वात कमी आहे. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की एकूण जगभरामध्ये 41 लाख लोक हे करोनाग्रस्त झालेले आहेत आणि त्यापैकी जवळपास 2,85,000 करोना रुग्ण दगावलेले आहेत. भारतात जवळपास 2,293 करोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये आपल्याकडं 3,604 नवे रुग्ण आढळलेले आहेत. एकंदर तुम्ही जर बघितलं तर 3,500च्या आसपास आपला ॲव्हरेज रोजचा आहे की एवढे रुग्ण आपल्याकडं सापडतात. तर एकंदरच ही परिस्थिती आपल्यासाठी नक्कीच खूप काही चांगली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये काल 1,026 नवीन केसेस आलेले आहेत. महाराष्ट्राचा आकडा जो आहे आता 24,427 आहे. 34 नवीन डिस्ट्रिक्ट्स ना. वाशिम एक ॲड आहे ना, कमेंट आली होती आज काल एक. ओके, त्याच्यानंतर हे बघा की आता जवळपास महाराष्ट्र तुम्हाला दिसतोय की एव्हरीडे 1000+ आहे. त्याच्यानंतर मुंबईमधली थोडी संख्या कमी झालेली दिसते, 426, 41.52%. अदरवाईज मुंबईमध्ये जवळपास 60 ते 65% आसपास होतं. त्याच्यानंतर 6,48,000 मजूर जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून रेल्वेच्या माध्यमातून रवाना करण्यात आलेले आहेत. गेल्या 12 दिवसांमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी जवळपास 542 श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. श्रमिक रेल्वे आपण बघितलं होतं. आणि सर्वाधिक रेल्वे ज्या आहेत त्या उत्तर प्रदेश 221, त्याच्यानंतर बिहार 117 त्यांच्याकडे सोडण्यात आल्या. तर एकंदर आपल्याला एकतर मजुरांची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी खरंच खूप ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत हे दिसतं आहे. विद्यार्थ्यांसाठी पण त्या गोष्टी खूप प्रॉपरली नाही झाल्यात. परंतु उत्तर प्रदेश आणि बिहारकडं ह्या मोठ्या प्रमाणात रेल्वे सोडल्या गेल्या, कारण इथले लोक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र, गुजरात असेल, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असेल, त्याच्यानंतर दिल्ली असेल, इथं कामं करतात. तर या राज्यांच्या प्रशासनाने याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे की आपल्या राज्यातील लोकांना आपण अधिक चांगल्या पद्धतीने रोजगार तिथं कशा प्रकारे देऊ शकतो. आणि बिहारमधल्या क्वारंटाईन सेंटरची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे. म्हणजे त्या रुग्णांना, मजुरांना लिटरली असं वाटत असेल की आपण महाराष्ट्रात होतो तिथं ज्या परिस्थितीत होतो तिथं चांगलं होतो, किंवा दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये. इतकी वाईट परिस्थिती तिथं आहे बिहारमध्ये. आणि त्याचे व्हिडिओज खूप व्हायरलसुद्धा आले, तुम्ही बघितले असतील. आणि बाकी मग याच्यामध्ये मध्य प्रदेश 38, त्याच्यानंतर ओडिसा 29, झारखंड 27, राजस्थान 4, महाराष्ट्र 3, बंगाल 2 है ना. मग तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, तर कमी लोक आहेत एकदम बाहेर. आता बघा, कोविड-19मुळं जे काही औद्योगिक नुकसान झालेलं आहे तिच्यामध्ये बऱ्यापैकी राज्यांनी सगळे जे काही कायदे होते ते बासनात बांधलेले आहेत. कामगार कायदे. आता तिच्यामुळे काय होईल, त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तर तो इथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे काय, एक तर कारखान्यात किती कामगारांकडून किती तास काम करून घ्यायचं, कोणत्या वेळी सुट्ट्या द्यायच्या, रजा द्यायची नाही द्यायची, किती पगार द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मालकाच्या मनानुसार होणार आहे. कामगारांना आग असेल, धूर असेल, अतिप्रकाश, अतिउष्ण, अतिशीत वातावरणात संरक्षण देण्याचं बंधनसुद्धा रद्द होतं याच्यामध्ये. कर्तव्य बजावत असताना कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळेल नाही मिळेल तर ते सगळे अधिकार रद्द होऊन जातात. कामगार संघटना करण्याचा अधिकारसुद्धा रद्द होऊन जातो है ना. भविष्य निर्वाह निधी असेल तर ह्या सगळ्या बोनस कायदा, कामगार अधिकारी, कामगार न्यायालय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळे अधिकार जे कामगारांचे होते ते काढून घेतले गेलेले आहेत. आणि याला औद्योगिक वेठबिगारी असं म्हटलं गेलेलं आहे. आता तिच्यात कारणं पण देण्यात आलेली आहेत की करोनामुळे जे काही नुकसान झालेलं आहे, परदेशी गुंतवणूक आपल्याला हे करायची आहे. तर एकंदरच मानवतेला धरून हे कुठेही नाही. कामगार कायदे किंवा जिथं आपण अधिकारांची गोष्ट करतो त्या याच्यावर पण DPSP असेल, सगळ्या याचा भंग होतो आहे. आणि काल याच्या संबंधीचं पण एक आर्टिकल होतं, त्याहीचं लेक्चर आपण करणार आहोत. आता एकमेव उत्तर प्रदेश आहे ज्यांनी 3 कायदे ठेवले. ते 3 कायदे काय आहेत, इमारत बांधकाम कामगार कल्याण कायदा. आता हा त्यांनी कशासाठी ठेवला, म्हणजे 3 कायदे सोडून सगळे कायदे रद्दबादल करून टाकलेत. तर याचं रिझन असं आहे,
बांधकाम कामगार कल्याण निधीच्या नावाखाली अधिभार म्हणून व्यावसायिकांकडून मोठी रक्कम मिळते. म्हणजे इमारत बांधकाम कामगार कल्याण कायदा जो आहे तिच्यामध्ये बांधकाम कामगार कल्याण निधी नावाची एक संकल्पना आहे, हा फंड आहे, आणि तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांकडून अधिभार मिळतो. 70% रक्कम जी आहे ती सरकार स्वतः वापरते. आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशने एवढं डोकं लावलेलं आहे की ह्या पैशासाठी हे ठेवलेलं आहे. दुसरं, वेठ बिगार कायदा जो आहे, म्हणजे विना वेतन हाणून मारून काम करून घेता येणार नाही. आता खूप आधीचा कायदा आहे, घटनात्मक आणि त्या सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या याच्यात सगळे कायदे गेलेले आहेत. त्याच्यामुळे औद्योगिक वेठबिगारी सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे या कायद्याचा काय असा पण म्हणजे अर्थ उरत नाही. आणि तिसरा एक अपवाद आहे, 15,000पेक्षा कमी वेतन असलेल्यांना वेतन देय करण्याबाबतचा एक कायदा आहे. आणि याच्यामध्ये किमान वेतन कायदा नाही, तो रद्द झाला आहे. पण वेतन किती कमी ठरवलं तरी चालतं, पण ते देय करण्याबाबतचे नियम असा हा कायदा आहे. याच्यामध्ये देय वेतन जे असतं ते 15,000हून जर कमी असलं तर त्या कामगाराला त्याच्या विरोधात दाद मागता येते. जर तुमचा पगार 15,000पेक्षा कमी असेल आणि तो तुम्हाला दिला जात नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला दाद मागता येते, इतर कुणाला नाही. म्हणजे जर वेतन 15,000च्या वर असेल तर ते कुठल्याही कायद्याखाली मग संरक्षण त्याला मिळत नाही. म्हणजे हे सगळ्या कायद्याच्या पळवाटा उत्तर प्रदेशने अतिशय प्रॉपरली हे केलेले आहेत. आणि नक्कीच कामगारांच्या बद्दल गोष्टी प्रॉपर होणं गरजेचं आहे. आरोग्य सेतू ॲप प्रत्येकाला कंपल्सरी केलं गव्हर्नमेंटनी. जे NRI रिटर्न येत आहेत, मायग्रंट्स असतील, स्थलांतरित असतील, सर्वांना हे आरोग्य सेतू ॲप कंपल्सरी आहे. आरोग्य सेतू ॲप तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे. आरोग्य सेतू ॲप नेमकं काय आहे त्याचा व्हिडिओ आपल्या इथं आहे. कोविड-19ची प्लेलिस्ट बघा, त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 2 नवी GI टॅग आलेले आहेत. सोहराई खोवार पेंटिंग. तर ही सोहराई खोवार पेंटिंग जी आहे ती झारखंडची आहे. आणि तेलिया रुमाल, आपला जो रुमाल असतो हँकरचीप, तसा तेलिया रुमाल हा तेलंगणामधला आहे. तर तेलिया रुमाल हा एक GI टॅग आहे. सो 2 GI टॅग, सोहराई खोवार पेंटिंग आणि तेलिया रुमाल. आता ही जी सोहराई खोरल पेंटिंग आहे तर ती हजारीबाग जिल्ह्यामध्ये केली जात होती. आणि याच्याबद्दलचे जे काही डिटेल्स आहेत प्रॉपर, तर ते आपण खूप प्रॉपरली बघूयात. आणि हा जो तेलाई रुमाल वगैरे आहे तर त्याचेही म्हणजे 3 पर्टिक्युलर कलर्समध्ये हे सगळं होतं की म्हणजे ह्या पेंटिंग ज्या आहेत, रेड, ब्लॅक, व्हाईट. आणि यांच्याबद्दल आपण डिटेल, जसे आपण GI टॅगचे बघितलेत लेक्चर, तसे 2 छोटे आपण डिटेल्स बघूया त्याचे. हे 2 लक्षात ठेवा. पॅलेस्टाईनींनी इस्रायलच्या एका सोल्जरला वेस्ट बँकमध्ये मारलेलं आहे. ओके. आणि आता ही सुरुवात झालेली आहे दरवर्षाची. तर पहिली फॅटॅलिटी आहे या वर्षातली 2020मधली की पॅलेस्टाईननी इस्रायलचा सैनिक मारला आहे वेस्ट बँकमध्ये. आणि आता US इस्रायल यांच्या संबंधी दोघांमध्ये चर्चा होणार होती या सगळ्या याच्याबद्दल. मी तुम्हाला बऱ्याचदा हा रिजन दाखवलेला आहे. याच्यावर प्रश्न विचारले जातात. हे बघा, हे आहे वेस्ट बँक आणि हा आहे गाझा आणि वेस्ट बँक हे दोघी मिळून काय होतं, पॅलेस्टाईन होतं. सो इस्रायलचा सैनिक वेस्ट बँकमध्ये आला, पॅलेस्टाईनने त्याला मारला. ओके. आता इथं परत म्हणजे ऑलरेडी इथं परिस्थिती खूप वाईट आहे. हा मिडल ईस्ट आहे सगळा, हा मेडिटेरियन सी आहे. तर अजून परिस्थिती वाईट होईल. इथं वरती हे जे आहे हे गोलन हाईट, आणि गोलन हाईटवर पण ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. हा रिजन खूपच सेन्सिटिव्ह आहे. हा न्यूजमध्ये येत राहतो, तुम्हाला हे बेसिक माहीत पाहिजे. मग आता इस्रायलला बॉर्डर करणारा हा इजिप्त आहे, इकडून जॉर्डन आहे ना, त्याच्यानंतर इकडून जो आहे तो सिरिया आहे, वरतून लेबनन आहे. तर ह्या गोष्टी मेडिटेरियन सी आहे, तर हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. ओके. तर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय की केंद्राने राज्यांना पैसा पुरवला पाहिजे. आता कारण स्टेट फिनान्स जे आहे ते अतिशय वाईट परिस्थितीत आहे. त्याचं कारण काय आहे, राज्यांची परिस्थिती वाईट काय आहे. एक, राज्यांचा जो मेन रेव्हेन्यू सोर्स आहे तो काय आहे, लिकर म्हणजे दारू. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्टॅम्प ड्युटी, जे काही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स होतात. त्याच्यानंतर पेट्रोलियमवर सेल्स टॅक्स. तर हे राज्यांचं जवळपास 50% जो रेव्हेन्यू आहे तो राज्यांचा, तो ह्या 3 गोष्टींमधून येतो. एक असेल दारूवरचा कर असेल, स्टॅम्प ड्युटी असेल, सेल टॅक्स असेल पेट्रोलियम प्रोडक्टवरचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं आजच्या डेटमध्ये बंद आहे. दारूच्या बाबतीत थोड्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. घरपोच दारूला पण आता वेगवेगळे फंडे येत आहेत, परंतु आतापर्यंत ते कोलॅप्स झालेलं होतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की राज्यांचा खर्च तो चालूच आहे, म्हणजे इंटरेस्ट पेमेंट त्यांचे असतील किंवा सोशल सेक्टर स्कीम आहेत, आपल्या सामाजिक योजना वेगवेगळ्या, स्टाफची सॅलरी असेल, तिच्यामुळे राज्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली. आणि तिच्यामध्ये केंद्राने जो एक मोठा ट्रम्प कार्ड खेळलं ते म्हणजे PM केअर्स फंड. PM केअर्स फंड आणि PM नॅशनल रिलीफ फंड जे आहे त्याच्या डिफरन्सिएशनवर मी एक लेक्चर बनवलं होतं, ते नक्की बघा. कारण कशा पद्धतीने राज्यांना याच्यामध्ये म्हणजे साईडलाईन करण्यात आलं. तुम्ही जर CM फंडाला पैसा देत असाल तो CSRमध्ये तुम्ही देऊ शकत नाही. ही खूप मोठी एक अट तिच्यात टाकली गेलेली आधीपासून आहे, कारण CSRचा पैसा हा सोशल स्कीम्सवर खर्च होऊ नये अशी कंडिशन आहे. पण PM केअर्सच्या बाबतीत हा पैसा मात्र चालतो आहे CSRचा, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे काही पैसा गेला तो PM केअर्सला गेलेला आहे. राज्यांच्या बाबतीतला जो पैसा होता किंवा CSR नाहीच म्हटल्यानंतर कंपन्या ऑलरेडी PM केअर्सला देणार, ही परिस्थिती आहे. तर केंद्राने पैसा राज्यांना दिला पाहिजे. तर हा एक खूप महत्त्वाचा हे याच्यामधला हे आहे, म्हणजे तुम्हाला क्रक्स तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर US आणि चायनाचा राडा सुरू आहे WHOच्या बाबतीमध्ये की तैवान जे आहे तर तैवानला स्टेटस द्यायचं की म्हणजे तैवानला ऑब्झर्वर स्टेटस द्यायचं वगैरे. आता ऑलरेडी चीन आणि अमेरिकेमध्ये वाईट परिस्थिती आहे, आणि जी वर्ल्ड हेल्थ असेंब्ली आहे त्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचं अध्यक्षपद आता भारताकडे येणार आहे. भारताचा जो नॉमिनी आहे तो तिथं असणार आहे मेपासून. आणि ह्या सगळ्या याच्यात आता भारतासाठी पेच आहे की ह्या सगळ्या याच्यात करायचं काय. ओके, हे तर ऑफिशियल्स कन्फर्म द इंडियाज नॉमिनी विल टेक ओव्हर द चेअरपर्सन ऑफ रिप्लेसिंग जापान. जापान होता आधी, आता भारत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की या तैवाननी WHOला पत्र लिहून वेळोवेळी गोष्टी सांगितल्या होत्या की जपानमध्ये असं असं होतं आहे. त्यांनी तो क्लेमही केलेला आहे, जो मी लेक्चरमध्ये म्हणजे आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची पण मीटिंग होणार आहे. ओके, तर तिच्यामध्येही गोष्टी होतील, बुधवारी होईल, आणि तिच्यामध्ये पण जयशंकर पार्ट घेणार आहेत. तर बघूयात भारत तिच्यातून कसा मार्ग काढतो. तर हे जे तैवान आहे हे मेंबर नाही आहे WHOचा, तर त्याला एक ऑब्झर्वर स्टेटस द्यायचं, आणि तिच्यामधून आता US चायनाचे टेन्शन, तर भारताने आता कुणाच्या पडद्यात जायचं हा एक मोठा इश्यू याच्यामध्ये आहे. तर बघूयात काहीतरी मार्ग निघेल. त्याच्यानंतर जैविक घड्याळाची लय म्हणून आज आलेलं आहे बघा कुतूहलमध्ये. तर हे स्लीप वेक झोप जाग चक्र जे असतं तर त्याच्या संबंधीचा हा इश्यू आहे, पण असा इतका बेसिक याच्यामध्ये आपल्याला शक्यतोवर नाही विचारत. त्याच्यानंतर जागतिक पोषण अहवाल हा खूप महत्त्वाचा आपल्यासाठी, ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट. आता तुम्ही मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की ग्लोबल न्यूट्रिशन अहवाल, जागतिक पोषण अहवाल हा कोण पब्लिश करतं. हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. दुसरं म्हणजे भारत आता 88 देशांमध्ये आहे की जे 2025पर्यंत त्यांचं पोषणाचं लक्ष्य साध्य करू शकणार नाहीत. मग आता हे पोषणाचे लक्ष्य काय असतात, तर 2012मध्ये जागतिक स्वास्थ्य परिषदेने 6 पोषण लक्ष्य निर्धारित केले होते. 1, 5 वर्षाखालील मुलांमध्ये बुटकेपणा 40% कमी करायचं, स्टंटिंग. ओके, त्याच्यानंतर 19 ते 49 वर्ष वयोगटातल्या स्त्रियांमधला ॲनिमिया 50% कमी करायचा. जन्माच्या वेळेचं कमी वजन जे आहे 30% कमी करायचं. बालकांमधला लठ्ठपणा, ओबेसिटी कमी करायची. 50% मातेचं दुग्धपान वाढलं पाहिजे, ब्रेस्ट फीडिंग जे आहे ते वाढलं पाहिजे. वेस्टिंग म्हणजे काय, मसल डेव्हलप होत नाही, खूप बारीक असतात, हाडकं दिसतात नुसते, 5% कमी करायचं. आता भारत यापैकी 1, 2, 4 आणि 5 हे लक्ष्य साध्य करू शकणार नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. एक लक्ष्य काय आहे तर बुटकेपणा 40% कमी करणं 5 वर्षाच्या पालकांमधलं. त्याच्यानंतर हे ॲनिमिया महिलांमधलं. त्याच्यानंतर बालकांमधला लठ्ठपणा आणि 50% मातेचं दुग्धपान वाढवणे. तर ह्या 4 गोष्टी आहेत. बुटकेपणामध्ये भारताची खूप वाईट अवस्था आहे. नायजेरिया आणि इंडोनेशिया या 2 देशांबरोबर भारत या 3 देशांच्या गटात आहे की जिथं बुटकेपणाची अवस्था खूपच वाईट आहे. उत्तर प्रदेश 40% बुटकेपणा जो आहे स्टंटिंग, तो तिथं 5 वर्षाखालील मुलं आणि त्या सगळ्या याच्यात सापडतो. ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा 10% बुटकेपणा जास्त आहे, कारण न्यूट्रिशनचा विषय आहे. ग्रामीण भागात मोस्ट प्रोबॅबली जी काही परिस्थिती आहे एकंदर तिच्यामध्ये बुटकेपणा जो आहे तो जास्त आढळून येतो. लठ्ठपणांमध्ये स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते पुरुषांच्या दुप्पट आहे भारतामध्ये. पुरुष 5.1, स्त्रिया 2.7. ओके, सॉरी, स्त्रियांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. इथं आय थिंक हे उलटं झालेलं आहे, एकदा मी तुम्हाला कन्फर्म करून सांगेल. हे आय थिंक पुरुष 2.7, स्त्रिया 5. मनमीत सिंह म्हणून राष्ट्रीय टेबल टेनिस विजेता होते, त्यांचं निधन झालेलं आहे. अमायलोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस याच्याने त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर
आत्मनिर्भर भारत कालच पंतप्रधानांनी जे काही संबोधित केलं देशाला, त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत नावाची योजना त्यांनी आणली. याच्यामध्ये 20 लाख करोड रुपये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी जाहीर केलेलं आहे पॅकेज. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या पॅकेजमध्ये आधीचे जेवढे पॅकेज होते, म्हणजे RBIने जी काही मदत केली, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये जे पॅकेज डिक्लेअर झालं, या सर्वांना इन्क्लूड करून हे 20 लाख करोड आहे. हे नव्याने 20 लाख करोड आलेलं नाही आहे. 20 लाख करोड जवळपास 10% ऑफ GDP आहे. तर ते एक लक्षात ठेवा. 200 लाख करोडची ही अर्थव्यवस्था, आणि 4 घटकांचा विचार याच्यामध्ये अंतर्भूत आहे. जमीन, रोजगार, रोखता, लिक्विडिटी आणि लॉ, नियम. म्हणजे लँड, लॉ, एम्प्लॉयमेंट आणि लिक्विडिटी. त्याच्यानंतर वस्त्र उद्योग असेल, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, मजूर, मध्यम वर्ग उद्योग, या सर्वांचा याच्यामध्ये विचार आहे. त्यांना सहाय्य केलं जाणार आहे. 3 मूर्ती इस्टेट नावाची नवी दिल्लीमधली जी काही वास्तू आहे, तिथं भारतीय पंतप्रधानांचं संग्रहालय होणार आहे. म्हणजे तिच्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी असतील. आणि हे प्रपोजल होतं आणि ऑक्टोबर 2020पर्यंत ते कंप्लीट होईल. 3 मूर्ती इस्टेट इथं पंडित जवाहरलाल नेहरूंचं ते निवासस्थान होतं पंतप्रधान असताना, नंतरच्या काळात बऱ्यापैकी. तर हे बघा, ही 3 मूर्ती इस्टेट नावाची ही बिल्डिंग आहे दिल्लीमधली. ओके. प्रशासनाचे फायदे बरेच आहेत बघा. अदर दॅन म्हणजे फक्त ब्रेड बटर असं नाही की तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभवायला मिळतात, जायला मिळतं. बऱ्याच गोष्टी आहे. लद्दाखमध्ये भारत चीनचे जे काही टेन्शन्स आहेत, तिथं 5 मेला आपण बघितलं होतं की भारत आणि चीनी सैनिकांमध्ये भीषण चकमक झाली होती, दगडफेक करण्यात आली होती आणि तिच्यामध्ये बरेचसे जखमी झाले होते. पँगॉंग लेक जो आहे तलाव, त्याच्या उत्तर किनाऱ्यावर चकमक उडाली होती. 12 मेला पूर्व लद्दाखमध्ये भारत चीन दरम्यानच्या निर्धारित असलेल्या सीमेजवळ काही हेलिकॉप्टर्स उडत होते आणि ते चीनी हेलिकॉप्टर्स होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जे आहे त्याच्या अगदी जवळ उडत होते. नंतर मग भारताच्या सुखाई विमानांच्या ताफ्याने सुद्धा तिथं उड्डाण केलं. सो सीमेवर ह्या गोष्टी चालतात. आता पँगॉंग लेकवर एक सेपरेट लेक्चर घेऊयात, कारण पँगॉंग लेकचं बरंचसं महत्त्व आहे. हा इथं पँगॉंग लेक आहे, लेह आहे लद्दाखमध्ये, हे जम्मू काश्मीर. ओके. सो पँगॉंग लेक इथं आहे. आणि हा पँगॉंग लेक भारत आणि चीन असा म्हणजे बॉर्डरपासून असा पूर्ण आहे. त्याच्यामुळे चीनमध्ये पण हा मोठा भाग आहे त्याचा. तर ते आपण बघूयात दोघे याच्यात स्ट्रॅटेजिक आणि त्या सगळ्या गोष्टी. साखरेचं अतिरिक्त उत्पादन महाराष्ट्रासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरलं आहे. 2019मध्ये 140 लाख टन साखर शिल्लक आहे. 2020मध्ये ऑलरेडी 270 लाख टन साखरेचं उत्पादन झालेलं आहे. महाराष्ट्रात 410 लाख टन साखर उपलब्ध आहे, पडून आहे. ती कुठं ठेवायची, काय ठेवायची. साखर उत्पादनाचा खर्च 4.5 रुपये प्रति क्विंटल आहे आणि उत्पन्न जे आहे कारखान्याला ते 400 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजे कारखाना 500 रुपये लॉसमध्ये आहे प्रति क्विंटल. साखर कारखाना प्रति क्विंटल हा जो सगळा तोटा आहे. तर त्याच्यानंतर योगेंद्र सिंह समाजशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक होते, त्यांचं निधन झालेलं आहे. दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 1969मध्ये झाली होती आणि 71मध्ये तिथं समाजशास्त्र शाखा जी आहे ती योगेंद्र सिंह यांनी स्थापन केली होती. पुस्तकं त्यांच्या वेळेची जी आहेत, मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन 1973, कल्चरल चेंज इन इंडिया, आयडेंटिटी अँड ग्लोबलायझेशन 2000, फॉर अ सोशलॉजी ऑफ इंडिया 1967. तर अशी पुस्तकं त्यांची आहे. बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. पुस्तकांमध्ये स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे 1882मध्ये आलेलं पुस्तक आहे. याच्यावर MPSCने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. स्त्रीविरोधी साहित्याची परखड चिकित्सा या पुस्तकात केलेली आहे. लोकसत्ताला काही लेख सुरू आहेत, स्त्रीविरोधी साहित्य, स्त्रियांसंबंधित साहित्य. तर तिच्यामध्ये ही एक बाब आपल्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 17,000 कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय दिलेला आहे. ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की 7 वर्षापर्यंतची शिक्षा ज्यांना झाली आहे किंवा होऊ शकते त्यांना पॅरोलवर, तात्पुरत्या जामिनावर सोडून द्या. कारण करोना संसर्गाची भीती आणि आपण बघितलं आहे की कैद्यांना कशा पद्धतीने कुठं कुठं लागण झालेली आहे ना, तर जर ते भयानक होऊन जाईल सगळं प्रकरण. ओके. सो मानवी प्रजातीमध्ये 99.99% जनुके समान रचना आणि कार्य असणारी आहेत. बरोबर. 0.01% जो आहे तिच्यामुळे आपले कलर, रंग, नाक, तोंड आहे ना, त्याच्यात थोडेफार चेंजेस होतात. चिंपांझी आणि मानव यांच्यात 98% जनुके अगदी सारखे आहेत. दोन्ही बरोबर आहे. IgG एलिसा टेस्ट किट विकसित करणारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुण्यामध्ये आहे. गरिबी हटाव हा नारा इंदिरा गांधींनी कोणत्या पंचवार्षिक योजनेनंतर दिला होता? 4थी पंचवार्षिक योजना. मनी मार्केटशी संबंधित नसलेला घटक हा 4था आहे, फायनान्शियल इंटरमिजिएट. पार्थसारथी सोम जे आहे ते गार आहे ना, जनरल अँटी अवॉइडन्स रूल याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर
मलकनगिरी हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? केरळ, तमिळनाडू, ओडिशा, गुजरात. मारिजुआनासाठी, इल्लीगल प्लांटेशनसाठी फेमस आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? 25 मे, 11 मे, 11 जून, 1 एप्रिल. ऑपरेशन संजीवनी हे कोविड-19 सहायता मिशन भारताने कोणत्या देशासाठी राबविले? नेपाळ, श्रीलंका, अमेरिका, मालदीव्स. खालीलपैकी भारतात येणाऱ्या स्थलांतरित पक्षी ओळखा. पेलिकन, सायबेरियन क्रेन, फ्लेमिंगो, मिनाह, बुलबुल, पिंटेल डक. ओके, वरील सर्व अ ब क ई, अ ब ड ई, अ ब क ड ई. ओके. मिशन सागर अंतर्गत भारत खालीलपैकी कोणत्या देशांना मदत करणार आहे? मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, फ्रान्स, कोमोरोस, सेशल्स. अ ब क ड, अ ब क ड ई, अ ब क ड ई ई, वरील सर्व. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.